भिवंडी में दिल दहलाने वाली घटना। 9 वर्षीय नाबालिग के साथ दुष्कर्म करके उसकी हत्या करने वाला गिरफ्तार। भिवंडी के शांतिनगर पुलिस थाने की हद में गोविंद नगर परिसर में रहने वाले एक परिवार की 9 वर्षीय नाबालिग बच्ची के साथ उसी परिसर में रहने वाले अभय यादव ने दुष्कर्म करके उसकी गला दबाकर हत्या कर दी तथा वहां से फरार हो गया था। यह घटना गुरुवार की है, जब बच्ची के माँ बाप काम से शाम 7 बजे घर लौटे तो बच्ची घर में नहीं थी। आसपास में जांच करने पर उसी इमारत की तीसरी मंजिल के बंद कमरे में बच्चे की लाश मिली, जिसके साथ दुष्कर्म करके गला दबाकर उसकी हत्या की गई थी। यह कमरा अभय यादव का था, जिसे भिवंडी क्राइम ब्रांच पुलिस ने ढूंढ निकाला और उसे शांतिनगर पुलिस के हवाले किया। पुलिस ने रेप एंड मर्डर मामले में उसे गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच जारी है। ऐसी जानकारी शांतिनगर पुलिस थाने के सीनियर पुलिस अधिकारी विनायक गायकवाड ने दी। शांतिनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये गोविंद नगर भागामध्ये ते इथे कामावर गेले होते। घरी कोणी नव्हते। त्यांची 9 वर्षाची मुलगी घरी एकटीच होती। ते ज्यावेळी सायंकाळी 7 वाजता कामावरून घरी आले, त्यावेळी त्यांना त्यांची मुलगी घरी दिसली नाही। त्यानंतर त्यांनी मुलीचा आजूबाजूला सगळीकडे शोध घेतला। तेव्हा त्याच बिल्डिंगच्या 3ऱ्या माळ्यावर एका रूममध्ये त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला। त्यांनी त्या मुलीला तात्काळ आयजीएम हॉस्पिटलला घेऊन आले। तेथून आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही आयजीएम हॉस्पिटलला पोहोचलो। तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर आणि माहिती घेतल्यानंतर तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन आम्ही आरोपीचा शोध सुरू केला। ज्या रूममध्ये मुलीचा मृतदेह मिळून आला होता, ती रूम अभय यादव याची आहे। तो तिथे भाड्याने राहत होता। तो रूममधून पळून गेला होता। त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता। त्यानंतर आम्ही टीम करून आरोपीचा संपूर्ण शांतिनगर भागामध्ये तो ज्या रूममध्ये काम करत होता त्या परिसरामध्ये सगळीकडे सर्च केला, शोध त्याला आम्ही या केसमध्ये रेप विथ मर्डर नवीन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। या केसमध्ये आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे।